वहाँ से अमरनाथ मंदिर दिखता है क्या? मंदिर कहाँ दिखेगा? आपका बोले जहाँ से अमरनाथ पैदल यात्रा शुरू होता है, हाँ वहाँ तक मंदिर दिखेगा। तो फिर हम अगर हम वहाँ तक ले जाएगा, हमको फिर 14 साल जाना है ससुराल। ससुराल समझ में आ गया ना? हाँ, जहाँ से लौट के नहीं आता आदमी। नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये। आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे काश्मीरमधील सोनमर्ग। तर एप्रिल महिन्यामध्ये सोनमर्गमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं आणि इथील स्कॅमपासून आपण कसं वाचू शकतो, आपले पैसे कसे वाचू शकतात, ही सगळी माहिती तुम्हाला मी या माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा। चला तर मग आपण जाऊयात श्रीनगर टू सोनमर्ग। श्रीनगरमध्ये आम्ही हॉटेल अल शहमाग येथे स्टे केला होता। हॉटेलमधील सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण हे टूर पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं। इथं अंडी, इकडे ब्रेड वगैरे, इकडे अंडी खायचं आहे का तुला दिवा? सकाळच्या नाश्त्यामध्ये आम्हाला शेवयाची खीर होती, चोकोज, कॉर्नफ्लेक्स होता आणि ब्रेड, बटर वगैरे होतं, जाम होता, चहा, कॉफी आणि उपीट होते। उपीटमध्ये बिलकुल मीठ नव्हतं ना तिखट होतं, त्यामुळं जराही चवीचं उपीट झालेलं नव्हतं, कारण आपल्या ज्या डिशेस आहेत ते त्यांना व्यवस्थित बनवता येत नाहीत। सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर रेडी होऊन आम्ही खाली आलो, नाश्ता केला आणि मग आम्ही सोनमर्गला जाण्यासाठी निघालो। ही आहे झेलम नदी, जी श्रीनगरच्या दोन्ही बाजूनी श्रीनगरला वेढा घालते आणि दल सरोवरामधून सुद्धा वाहते। तर साईडला आपल्याला बोटी सुद्धा दिसत असतील, ज्या हाऊसबोट आहेत। थोड्या अंतरावरती, म्हणजे अगदी 100 ते 300 मीटर वगैरे अशा अंतरावरती आर्मी थांबलेली असायची। त्यांना जर संशयास्पद काही वाटलं तर गाड्यांची थांबून चेकिंग सुद्धा करायचे। त्यामुळं आम्हाला फिरताना अगदी निवांत वाटलं होतं, कारण एवढी आर्मी इथं होती। तर इथे जे आहे हे सेल्फी पॉइंट आहे गंधरबाल म्हणून, वरून एक धबधबा वाहतो आणि अशा पद्धतीने सेल्फी पॉइंट बनवलेला आहे, जिथे थांबून फोटो वगैरे आपण काढू शकतो। आम्हाला बर्फ पाहण्याची खूप उत्सुकता लागली होती, त्यामुळे आम्ही इकडे तिकडे कुठेही जास्त वेळ थांबलो नाही। हे बघा, खूप सुंदर असं दृश्य आहे। आजूबाजूला डोंगर दिसत आहेत, साईडला सगळी मोहरीची पिवळी जर्द अशी शेती आहे आणि काश्मीरी पद्धतीची घरं आहेत। हे आहे सिंध नदी, जी अमरनाथ वरून वाहत वाहत इकडे येते। सिंध नदीवरचा हा पूल आहे। थोडा वेळ आम्ही नदीच्या किनारी थांबलो, फोटोज वगैरे काढले। खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं। सगळे आजूबाजूला डोंगर आणि इतकं स्वच्छ नितळ असं पाणी होतं। थोडा वेळ आम्ही हा व्ह्यू एन्जॉय केला। नितळ असं पाण्यामध्ये पाय घालून बसलो। पाणी इतकं थंड होतं, अगदी बर्फासारखं थंड, फ्रीजमधलं पाणी आपण थंड पितो त्या पद्धतीचं थंड पाणी होतं आणि बराच वेळ थांबावंसं वाटत होतं। पाण्याचा खळखळाट ऐकावासा वाटत होता, पण पुढे जाण्यासाठी उशीर होतो, त्यामुळे बाकीचे म्हणा लागले की चला चला आता बसा, पुरे झाले। हा जो रस्ता होता श्रीनगर टू सोनमर्ग, हा अगदी निसर्ग सौंदर्याने भरलेला होता। प्रत्येक दृश्य हे खूप छान आणि मनाला प्रसन्न वाटणारं होतं। तर हा आहे सोनमर्ग टनेल। जानेवारी, डिसेंबर, फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्या टनेलच्या बाहेर सुद्धा बर्फाचा असा ढीग साचलेला असतो, डोंगर बनलेला असतो। आणि आत्ता बघा, एप्रिल महिन्यामध्ये काहीही बर्फ नाही आहे। आमचे जे गाडीचे ड्रायव्हर होते ते आम्हाला सांगत होते की मागच्याच आठवड्यात त्यांनी एक पर्यटकांना गाडी इकडे घेऊन आले होते, तर इथंपर्यंत बर्फ साचलेला होता। आणि आत्ता बघा, अगदी डोंगरावरती टोकावरच फक्त बर्फ राहिलेला आहे आणि खालच्या बाजूला बर्फ बिलकुल नाही आहे। आता आपण सोनमर्गमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे बघा, हे सगळे जे दिसत आहेत हे आर्मीचे कॅम्प आहेत। इथून आपण हे जे डोंगर दिसत आहेत, इकडे घोडा किंवा खेचरवरून जाऊ शकतो। इकडे थाजीवास ग्लेशियर आहे पाहण्यासाठी, आपण तिथे जाऊन पाहू शकतो। वहाँ से अमरनाथ मंदिर दिखता है क्या? मंदिर कहाँ दिखेगा? आपका बोले जहाँ से अमरनाथ पैदल यात्रा शुरू होता है, हाँ वहाँ तक मंदिर दिखेगा। तो फिर हम अगर हम वहाँ तक ले जाएगा, हमको फिर 14 साल जाना है ससुराल। ससुराल समझ में आ गया ना? हाँ, जहाँ से लौट के नहीं आता आदमी। वहाँ प्रतिबंध है, से नहीं जा सकती यात्रा, उसका लिमिट रहता है यात्रा में। 1 जुलाई से चालू हो जाएगा। ते आम्हाला 0 पॉइंट बद्दल सांगत होते, जे की अमरनाथ यात्रा जिथून पायी सुरू होते तिथं तो 0 पॉइंट आहे, म्हणजे इथून पुढे आपल्याला स्वतंत्र जाण्यास प्रतिबंध आहे। उसके बाजू में जो बड़ा है ना डोंगरा, इसके पीछे वाला क्या? ये झाड़ी है उसके पीछे वाला, उसका पीछे वाला 0 पॉइंटला जोजिला पास असंही म्हणतात, म्हणजे हे काश्मीरमधलं शेवटचं टोक आहे। इथून पुढे लडाख एरिया चालू होतो।
नको ना बघा दिवे बसते ना नहीं कितने का है 100 रुपए का मैडम मैंने लिया 3 ये किलेशर में नहीं मिले क्या है सर चश्मा घ्यायचे का आणि ठेवून देणार नाही घेत माव 6 किलोमीटर आपण किती वेळ बसू ही गाडी जाते म्हणल्यावर ती गाडी जाणारच ना मोठीच्या नाही मोठ्या गाड्या नसतात मग ह्यांचं कमाई कशी काश्मीरचं शेवटचं आहे म्हणजे हे गावात ना गाव ते पुढे गावात नाही इथून पुढे काहीच नाही असे पाणी आता है अमरनाथ से आता है क्या? यहाँ से अगर बालतल से अमरनाथ जाते हैं ना 1 दिन लगता है। एक दिन अमरनाथ के लिए चलते आना जाना एक ही दिन। ओके ओके ओके। और जो पहलगाम से जाते हैं वहाँ से 2 दिन लगते हैं। लेकिन वो रास्ता सीधे है ना? हाँ ये थोड़ा हिल है सब। हे लास्ट स्टॉप आहे. इथपर्यंत आपण गाडीने येऊ शकतो जर अमरनाथ यात्रेला जायचं असेल तर. आणि इथून पुढचा जो अमरनाथ यात्रेचा प्रवास आहे तो आपल्याला पायी करावा लागतो. अमरनाथ हेलीपैड। अच्छा अच्छा अमरनाथ हेलीपैड। इसको हेलीकॉप्टर से जाना होता है वो यहाँ से जाता है। वो सामने हेलीपैड है ना? हाँ नीचे हाँ ये वाला आर्मी का हेलीपैड है जो ये वाला है ना। हाँ ये आर्मी का हेलीपैड है जो यात्रा के लिए वो नीचे है। थाजीवास ग्लेशियर पॉइंट बघण्यासाठी एका घोड्याची रेट ते सांगत होते की 2500. बार्गेनिंग केलं आम्ही त्यानंतर ते 1700-1800 रुपयेपर्यंत आले. पण हा जो प्रवास होता घोड्यावरचा तो 6 किलोमीटरचा होता आणि चिखल होता, बर्फ फारसा नव्हता, त्यामुळे पैसे आपले वेस्ट जातील. तसंच कम्फर्टेबल सुद्धा प्रवास होणार नाही. काही लोक म्हटले की पाय वगैरे दुखतात घोड्यावर बसून, त्यामुळे आम्ही तो प्रवास कॅन्सल केला आणि मग आम्ही 0 पॉइंट पाहण्यासाठी आलो. इथे सुद्धा आपल्याला लोकल युनियनच्या गाड्या घ्याव्या लागतात. ट्रॅव्हल्स टूर्सच्या गाड्या इकडे चालत नाहीत. तर त्या गाडीची किंमत सुद्धा 7 सीटर आम्हाला 3500 रुपये सांगितली होती. नंतर आम्ही बार्गेनिंग केलं, म्हणजे 500 रुपये पर पर्सन सांगत होते. बार्गेनिंग केल्यानंतर 2500 मध्ये आम्ही ही गाडी बुक केली. 2500 मध्ये जाणं आणि येणं दोन्हीही इन्क्लूड होतं. सोनमर्ग टू 0 पॉइंट हे सुमारे 25 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि 0 पॉइंट हे शेवटचं काश्मीरचं टोक आहे. इथून पुढे लडाखचा एरिया चालू होतो. सोनमर्गमध्ये पाहण्यासारखं आहे थाजीवास ग्लेशियर आणि हा जोजिला पास किंवा 0 पॉइंट. कितने का भैया ड्रेस ये वाला? ये 700 और ये शाल? ये शाल 1000 का है, ये 500 का, ये 500 का, ये 1000 का, ये 1500 का और वो उधर तो जो ये 800 का. पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील लोकल लोक जे आहेत ते त्यांच्या बिझनेस करत होते. म्हणजे इथले जे काश्मीरी शाल्स आहेत, स्वेटर्स आहेत, काश्मीरी कुर्तीज आहेत ज्या काश्मीरी मुली घालतात, एम्ब्रॉयडरी वगैरे केलेल्या तशा पद्धतीचे कुर्तीज सुद्धा इथे विकायला होते. पण इथेही रेट काहीही सांगितले जात होते, त्यामुळे आम्ही काही इथून खरेदी केलं नाही. तसेच ड्रायफ्रूट्स वगैरे विकणारे लोकही इथे फिरत असतात. इथे जे आहे हे खडक दिसतोय तुम्हाला, हिवाळ्यामध्ये हे पूर्ण बर्फाने आच्छादलेला असतो आणि ते खूप सुंदर सुंदर रील्स बनवल्या जातात. इन्स्टावर वगैरे तुम्ही पाहिल्या असतील सोनमर्गमधल्या रील्स, तर तेच बघून आम्हालाही वाटलं होतं की अशा पद्धतीने आपण रील्स बनवाव्यात. पण इथे काही बर्फ नव्हता, पण एक आठवण म्हणून आम्हीही इथे रील्स बनवली. आणि 300 रुपये सांगत होता तो एका रील्सचे, पण आम्ही त्याला बार्गेनिंग केलं कारण बर्फ वगैरे तर नाहीच इथे, त्यामुळे 100 रुपयेमध्ये तयार झाला. आणि आम्ही सोनमर्गची एक आठवण म्हणून खूप सुंदर सुंदर अशा भरपूर रील्स येथे बनवून घेतल्या. 0 पॉइंटच्या येथे खाण्यासाठी आपल्याला मॅगी मिळते, चहा, कॉफी आणि काश्मीरी कावा मिळतो. बाकी काही इथे भेटत नाही, त्यामुळे आम्ही काही मॅगी वगैरे खाल्ली नाही. आणि 0 पॉइंटच्या इथे रील्स वगैरे बनवून घेतल्या. त्यानंतर येताना परत थोडा वेळ आम्ही थांबलो. वाटेमध्ये बर्फ होता, जमिनीवरच होता तो बर्फ, म्हणजे तिथं आपण चालू शकत होतो, एन्जॉय करू शकत होतो. त्यामुळे थोडा वेळ आम्ही तिथं थांबलो आणि खूप असं छान एन्जॉय केला.
हे व्हाईट कलरचे टेंट जे दिसत आहेत ते अगदी प्रीमियम लक्झरियस असे हॉटेल्स आहेत. ह्याचे एका दिवसाचे चार्जेस खूप हाय आहेत, कारण हे अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहेत. समोरच सिंध नदी वाहते, डोंगर आहेत पाठीमागच्या बाजूला, बर्फाने आच्छादलेले, पाईन देवदारची अशी झाडे आहेत. जर तुम्ही केदारनाथ मूवी पाहिला असेल तर त्या मूवीमध्ये एक सीन आहे की जेव्हा केदारनाथमध्ये पूर येतो तेव्हा अशा रिव्हर साईडला जे अशा व्हाईट कलरचे हॉटेल्स असतात त्याच्यामध्ये तो एक माणूस टेंट उघडून बाहेर येतो, तेव्हा त्याला अक्षरशः सगळं आजूबाजूला काहीच दिसत नाही, फक्त पाणी भरलेलं असतं. असे हे प्रीमियम रिव्हर व्ह्यू कॉटेज आहेत. बर्फावरती फिरण्यासाठी आम्ही गमबूट घेतले, 100 रुपये पर पर्सन होते आणि हँड ग्लोव्ज वगैरे घेतले नाहीत, गॉगल्स पण घेतले नाहीत. काही जणांकडे नव्हते त्यांनी घेतले आणि हँड ग्लोव्ज घालण्याची तर आवश्यकताच इथे पडली नाही, कारण एवढा काही बर्फ नव्हता आणि थंडी पण फारशी नव्हती. स्वच्छ सुंदर खळखळ आवाज करत वाहणारी ही सिंध नदी जी अमरनाथ वरून वाहत वाहत येते, इथे आम्ही थोडा वेळ थांबलो, पाण्याचा आनंद घेतला. खूप सुंदर असं निसर्गाचं हे दृश्य होतं. आजूबाजूला डोंगर होते, डोंगरावरती काही प्रमाणात बर्फ दिसत होता आणि अशी ही देवदार पाईनची सुंदर अशी झाडं होती. सोनमर्गला मिडो ऑफ गोल्ड असंही म्हणतात, कारण बर्फाने आच्छादलेल्या डोंगरावरती जेव्हा सूर्याची किरणे पडतात तेव्हा हा सगळा परिसर सोनेरी रंगाने उजळून निघतो. श्रीनगरकडे परतत असताना आम्ही वाटेमध्ये एका पंजाबी ढाब्यामध्ये नाश्ता केला, पराठे खाल्ले. छान असे बटाट्याचे पराठे, दही, लोणचं, कॉफी वगैरे असा पोट भरून नाश्ता केला. श्रीनगर ते सोनमर्ग हे 80 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. सुमारे आपल्याला 2.5 तास लागतात. आमचा दिवस खूप छान गेला. श्रीनगरला पोहोचूपर्यंत अंधार पडलेला होता आणि हे जे दिसत आहे हे डल लेक आहे आणि हे जे लाईट्स लागलेले दिसत आहेत ह्या हाऊसबोट आहेत. तर आजचा हा माझा सोनमर्गचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.